नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मंजुषा गायकवाड, तेलबिया संशोधन केंद्र येथे वनस्पती रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण भुईमुग पिकावरील बीज प्रक्रिया यासाठी वापरण्यात येणाऱ्या FIR या त्रिसूत्रीचा अवलंब करून उत्पन्नामध्ये कशी वाढ करता येणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये पावसाळी आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणावर भुईमुग पिकाची लागवड केली जाते। भुईमुगावर येणाऱ्या विविध रोग आणि किडींमुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत असते। भुईमुग पिकावर प्रामुख्याने येणाऱ्या रोगांमध्ये हवेमधून फैलवणारे जसे की पानांवरील ठिपके आणि जमिनीमधून फैलवणारे ज्यामध्ये मूळकूज आणि खोडकूज यासारख्या रोगांचा समावेश होतो। या रोगांमुळे भुईमुग पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आणि नुकसानीची नोंद आहे। ही नुकसानीची टक्केवारी कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया ही एक अत्यंत महत्त्वाची, किफायतशीर आणि प्रभावी कीड तसेच रोग नियंत्रण प्रक्रिया आहे। शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रिया करताना FIR या त्रिसूत्रीचा अवलंब करावा। आता FIR म्हणजे काय, तर अनुक्रमे F म्हणजे फंजिसाइड, ज्याला आपण रासायनिक बुरशीनाशके असे म्हणतो, त्यानंतर I म्हणजे इन्सेक्टिसाइड किंवा रासायनिक कीटकनाशके, आणि R म्हणजे ज्यामध्ये रायझोबियम, PSB यांसारख्या जैविक खते आणि ट्रायकोडर्मा यासारख्या जैविक बुरशीनाशकांचा समावेश करता येईल। पेरणीपूर्वी अनुक्रमे सर्वप्रथम भुईमुग पिकासाठी शिफारसीत असलेले रासायनिक बुरशीनाशके जसे की थायरम 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे किंवा कार्बेंडाझिम 25 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे किंवा संयुक्त बुरशीनाशके जसे की कार्बोक्झिम 37.5% अधिक थायरम 37.5%, 22.5 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे यापैकी उपलब्ध असलेल्या कोणत्याही एका बुरशीनाशकाची सांगितलेल्या योग्य त्या मात्रेत बीज प्रक्रिया करावी। त्यानंतर शिफारसीत असलेल्या रासायनिक कीटकनाशक जसे की इमिडाक्लोपिड 18.50% अधिक हेक्साकोनाझोल 1.50% या संयुक्त कीटकनाशकाची योग्य मात्रेत म्हणजेच 20 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी। हे बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीमध्ये ताडपत्रीवरती पसरवून व्यवस्थित सुकून घ्यावे। शक्य असल्यास रासायनिक बुरशीनाशके आणि रासायनिक कीटकनाशकाची बीज प्रक्रिया पेरणीच्या 1 ते 2 दिवस आधी करून ठेवावी। यानंतर पेरणीच्या दिवशी जैविक खते रायझोबियम 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे सोबतच PSB 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे आणि जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 40 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणामध्ये घेऊन गुळाच्या द्रावणात मिसळून बियाण्यास लावावे। गुळाच्या द्रावणात मिसळून लावल्यामुळे त्यांचा बियाण्यांवर एकसारखा थर चिकटून राहण्यास मदत होते। यानंतर बियाणे सावलीमध्ये ताडपत्रीवरती पसरवून हलके सुकवून घ्यावे। ही संपूर्ण प्रक्रिया पेरणीच्या साधारणतः 2 ते 3 तास आधी झालेली असावी। आणि त्यानंतर लगेचच पेरणी करावी। शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रियेच्या FIR या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपणास उत्पन्नात 15 ते 20% हमखास वाढ झाल्याचे दिसून येईल। धन्यवाद।